असं होती की मी दर सोमवारी महादेवाची पूजा करायचो, मूर्ती पूजा, प्युअर मूर्ती पूजा करायचो. आणि माझी बहीण, माझे भाऊ सगळे ख्रिश्चन आहेत, माझे मामा सगळे ख्रिश्चन आहेत. पण आम्ही कधी ते हे केलोच नाही. काय मला माहित नाही कशामुळे झालं ते. आणि आताची परिस्थिती असं आहे की मूर्ती पूजा मला नको वाटते. ते मूर्ती पूजा बाहेर लावलेलं आहे. मी दररोज दारू पियाचो वगैरे. मला काय माहित नाही. आमचे साहेब आल्यापासून दारूचं तर हेच नाही, आज ऑटोमॅटिकली मला सगळं सुटलंय. आणि मी फक्त आणि हे परवा दसऱ्यामध्ये चालू असताना माझी पत्नी ते लोक दोघा मला घराला यायचं सुद्धा बंद करून टाकले. लोक असले आम्हाला अजिबात घराला दिलोच नाही. कोणी आले तरी आमच्याकडे नाही बाबा, आम्ही ते वाढत नाही मागत नाही सांगून टाकले. आता यापुढे आम्हाला सगळं मेहरबानी आहे आम्हाला याची साहेबांची. DS मला काही साहेब, मला माहित माझ्या पुढे फॅमिली ख्रिश्चन आहे पण मी नव्हतो. सगळे ख्रिश्चन आहेत. मला सगळे सांगितले असं नाही ख्रिश्चन मध्ये हे करणं. मी ऐकलं नाही. मला काय झालं माहित नाही. मला की साहेब जोपासून घराला आमच्या आले सांगितले आम्हाला ऐकलं आपण सगळं काय ऑटोमॅटिकली मुक्त झालं. आज ख्रिश्चन म्हणजे कल्याणमध्ये आमचं एकच आहे. ऑपरेशन झालं, मग आम्ही उदासी झालो होतो. म्हटलं काय करावं, कुठं जावं, काय नाही, असं सगळं प्रॉब्लेम मध्ये होतं. मला दुःख पण वाटतंय. मी असंच झाले. मग माझी छोटी बहीण हैदराबादला राहते आणि तिची जाऊ पुण्याला राहते. मग तिने म्हणली माझी बहीण सारखं कष्टी त्रासात राहते. मग ती बोलली की माझ्या जावाला बहिणीला घे, ऑनलाईन जॉईन करून घे. मग बोलली तिनं. मग तिची जाऊ मला नंबर सेव्ह करून घेतली. म्हणली आका दररोज 5 ला जुडून सनी ऑनलाईन आहे आणि तुला कसं वाटतंय का नाही. मग ते बघितले. बघत माझं जीवन चेंज झालं. 5 कवा वाजते ते मला कळत नाही. डोळे उघडून सिस्टरची वाट बघत बसतो. ऑनलाईन कधी जॉईन व्हावं आणि कधी ऐकावं असं आम्हाला उत्सुक राहते. मग आमचे सिस्टर बोलले खूप छान होणार नाही, तुमच्या जीवनात लई त्रास आले, काही झालं पण आता इथून छान होणार आहे तुमचं. तुम्ही मला देव निवडलंय. मग तुम्ही रोज जॉईन व्हा आणि ऐकत जा. मला कधी मी बाहेर गेलेली नाही, कधी माणसात बोललेली नाही. आज बोलले तर सिस्टरच्या द्वारे, आज इथं बोलले तर मी फर्स्ट टाइम स्टेजवर बोलणारी म्हणजे पहिली वेळेस आहे माझं स्वागत हे आज. देव बाप्पानं मला हे कार्य केलं, देवाला धन्यवाद मानते. एक गोष्ट सिस्टर बोलले तुमच्या गावात तुम्ही एक घर ख्रिश्चन होईल आणि तुमच्या द्वारेनं भरपूर गाव चेंजेस होईल म्हणून मला ताई बोलले. ताई बोलल्याच्या नंतर पास्टर का घरी येऊ नये. मग आपले मामाचे जावई म्हणले तुमच्या गावाला चर्च करून देणार आहे, काय म्हणणार आहे तुमचं मत. म्हटलं तर म्हणले चर्च करून देणार आहे तर आमचं जागा आम्ही गिफ्टेड करतो. आणि मग त्यांनी म्हणले हो म्हणले. मग परत आम्ही डाक्टरांना बोलले देतो म्हणले ताईनं जागा. तर पुन्हा पास्टरला बोलले. पास्टर आमच्या गावाला येत चालले. त्यांनी आल्यापासून आज इतके जीवन चेंज होत चालले. कुणाला कधी बोलावं पास्टर यायचे, कोणा टाइमला सगळ्यांना गोळा करावं, त्यांना आशीर्वाद सांगावं, वचन सांगावं. आता एक घर चेंज होत आहे. देवाला धन्यवाद असो. आणि मला दिवसभर उभं बसू वाटत नाही. मला आराधने जर म्हणावं मोबाईलवर गुगलवर काही ना काही वचन काढावं, ते ऐकावं. कुणाची गोष्टी काहीच ऐकूच वाटत नाहीत मला. आज ऐकायचं तर मोबाईलवर ऐकायचं, गाणे ऐकायचं. छोटे 3-4 मुली आहेत, त्यांना दोघीला घेऊन आम्ही मायले की त्या लेकरांना वचन सांगत आहेत. माझी मुलगी बायबल वाचायला शिकवते, आराधने शिकवते. आज बरेच जण आमच्या गावात चेंजेस होत आहेत. देवाला धन्यवाद असो. आणि पास्टरला पण त्यांच्या परिवाराला पण आशीर्वादित करो. धन्यवाद.